केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी ही नवीन नीलक्रांती म्हणून गणली जाते. सन 2021-22 मध्ये रेहाना बानू शेख यांना मध्यम आकाराचा बायोफ्लॉक हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. प्रकल्प किंमत 25 लाख रुपये, केंद्र हिस्सा 9 लाख रुपये, राज्य हिस्सा 6 लाख रुपये, लाभार्थ्याचा हिस्सा 10 लाख रुपये, एकूण वितरित अनुदान 15 लाख रुपये. नमस्कार, माझे नाव सौ रेहाना बानू मोहम्मद हुसेन शेख, राहणार प्रतापपूर, तालुका जत, जिल्हा सांगली. मला 2021-2022 मध्ये मध्यम आकाराचे बायोफ्लॉक प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मंजूर झाला आहे. त्या टाकीचे आकार 4 मीटर डाया व 1.5 मीटर उंची असून त्यासाठी PVC तारपोलिन व GI मेश वापरली असून ते पाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी आम्ही प्रोबायोटिक्सचा वापर करतो. तसेच ऑक्सिजनसाठी रिंग ब्लोअरचा वापर करीत असून टाक्यांमध्ये प्रत्येकी 6 मीटर एवढे एअर ऑक्सिजन ट्यूबचा वापर केला आहे. पाणी पातळीकरिता टेस्ट किटचा वापर करतो व त्यामध्ये अमोनिया, नायट्रेट, pH, TDS, पाण्याचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासून त्याची नोंद वहीमध्ये करतो व एमऑफ फोनच्या माध्यमातून फ्लॉकची पातळी 10-15 दिवसातून एकदा तपासून त्या हिशोबाने मत्स्य खाद्याचे प्रमाण ठरवतो. सुरुवातीला दिवसातून 5 वेळा, नंतर 3 वेळा व 2 वेळा अशा वेळेत मत्स्य खाद्य देतो. पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून शेडची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येकी 1200च्या हिशोबाने पंगासी प्रजातीचे मत्स्यबीज टाक्यांमध्ये सोडण्यात आले आहेत. प्रत्येकी 300 ते 350 किलो उत्पन्नाची अपेक्षा आहे. प्रकल्पातून प्रत्यक्षरित्या 2 व अप्रत्यक्षरित्या 2 असे 4 रोजगार उपलब्ध झाले आहे. स्वतःला मत्स्य व्यवसाय सुरू करण्यास अनुदान दिल्याबद्दल मत्स्य व्यवसाय विभाग, NFDB, केंद्र शासन व राज्य शासन यांचे आभारी आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे पर्यावरणपूरक मत्स्यपालन तंत्र यशस्वी झालं आहे.